धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या यलगारामध्ये बहुसंख्येने सामील व्हावे. जयसिंगराव शेंडगे. धनगर समाजाचा एसटी मध्ये समावेश होऊन आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाजाच्या वतीने आझाद मैदान मुंबई या ठिकाणी दीपक बोराडे हे प्राणांतिक उपोषण करणार असून त्यांच्या नेतृत्वाखाली आर्या पारसे आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनामध्ये धनगर समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जयसिंगराव शेंडगे यांनी महाराष्ट्र वेद न्यूजशी बोलताना केले आहे. ते पुढे म्हणाले की मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनाच्या तयारीसाठी आरेवाडीच्या बिरोबा बनामध्ये 18 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात येणार असून त्यांच्याबरोबर त्यावेळी 2 ते 3 हजार समाजबांधव असणार असून यावेळी आरक्षण घेऊ नाहीतर आम्ही संपू अशी भूमिका असणार असल्याचे देखील यावेळी सांगितले. यावेळी काशीलिंग कोळेकर, अध्यक्ष जगन्नाथ कोळेकर, उपाध्यक्ष आरेवाडी देवस्थान ट्रस्ट, सचिव राहुल कोळेकर, खजिनदार राजाराम कोळेकर, आरेवाडीचे माजी पोलीस पाटील रामचंद्र पाटील, तानाजी कोळेकर, धनाजी कोळेकर, अप्पासो कोळेकर, विठ्ठल कोळेकर व धनगर समाज बांधव उपस्थित होता. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवठे महांकाळ. महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाची गेली कित्येक वर्षाची शासनाकडे धनगर समाजाचा एस टीमध्ये समावेश व्हावा आणि त्या सवलती समाजास मिळाव्या म्हणून मागणी आहे. त्याप्रमाणे बरीच आंदोलनं, उपोषणं, रस्ता रोको अशी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं या राज्यामध्ये झालेली आहेत. परंतु अजूनही आमच्या मागणीला शासनाकडून मान्यता मिळालेली नाही आणि म्हणून एक शेवटचा पर्याय किंवा एक शेवटचं शस्त्र किंवा शेवटचा प्रयत्न म्हणून 21 तारखेपासून राज्यातील राजधानी मुंबईमध्ये आझाद मैदानावर उपोषणाचा कार्यक्रम दीपक बोराडे म्हणून आरक्षण योद्धा म्हणूनच त्यांना राज्यात ओळखलं जातं आहे. ते स्वतः प्राणांतिक उपोषण करणार आहेत आणि त्यासाठी ते महाराष्ट्रभर आता फिरत आहेत लोकांच्या गाठीभेटी घेत. आणि त्याचा एक भाग म्हणून जालन्याहून 17 तारखेला निघून 18 तारखेला बिरोबा देवस्थानच्या आशीर्वाद घेण्यासाठी देवाचा ते इथं येणार आहेत आणि त्याशी त्यांच्या इथं आल्यानंतर साधारण त्यांच्याबरोबर 2 ते 3 हजार लोकांचा कार्यकर्त्यांचा त्यांच्याबरोबर उपस्थिती असणार आहे आणि ते सगळेच लोक इथं वास्तव्य करणार आहेत. संध्याकाळी सभेचाही कार्यक्रम होईल. साधारण 5 ते 8च्या दरम्यान त्यांची सभा होईल. तर त्या सभेस समस्त धनगर समाज कवठे महांकाळ असेल, आटपाडी असेल, जत असेल, मिरज, सांगली, पूर्ण सांगली जिल्ह्यातील सगळ्याच समाज बांधवांनी या दिवशी 18 तारखेला इथं बिरोबा देवस्थानच्या इथे उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो आणि त्यांच्या येण्यानं दीपक बोराडेच्या आंदोलनाला आपला सक्रिय पाठिंबा आहे असंही आपल्याला दाखवून द्यायचं आहे. आणि त्यानंतर 21 तारखेला जे उपोषण आझाद मैदानमध्ये होणार आहे त्यालासुद्धा समस्त धनगर समाजातील लोकांनी, बंधूंनी, भगिनी, युवती, युवक या सगळ्यांनीच तिथंही मोठ्या संख्येनं यायचं आहे आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करायचा.